नमस्कार मित्रांनो, मी सचिन कारलेकर आणि माझ्या एक्सप्लोर विथ कारलेकर या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघितले मागच्या एपिसोडमध्ये मी आणि माझे 7 मित्र आम्ही पुण्याहून कटराला श्री माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पुण्याहून जम्मूला गेलो. जम्मू येथून आम्ही टॅक्सी करून कटरा येथे दाखल झालो आणि पहाटे 3:30 वाजता आम्ही माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी त्रिकुट पर्वताकडे निघालो. प्रचंड पाऊस, धुकं आणि गार वारं याचा सामना करत आम्ही सकाळी साधारण 8:30-9च्या सुमारास देवीचं दर्शन घेतलं आणि मग तिथून वरच्या डोंगरात असलेल्या श्री भैरवबाबांच्या दर्शनाला गेलो. श्री भैरवबाबांचं दर्शन घेतलं आणि लगेचच खाली कटरामध्ये आलो. कटरामधनं आमच्यापैकी 4 जण हे पुण्याला परतले. आमची ही मंडळी गेली आता जम्मूला आणि आम्ही जाणार आहे अमरनाथला. शर्मा गेस्ट हाऊस सोडतोय आता आणि आम्ही आता श्रीनगर, पहलगाम नाही, सोनमर्ग असं जाणार आहे. कटऱ्यात पाऊस पडायला लागलाय. त्रिकुट पर्वत तिथे आहे. सकाळी निघताना सुद्धा पाऊस होता, आता निघताना सुद्धा पाऊस आहे. कटरा ते बालटाल हे अंतर साधारण 275 किलोमीटर आहे आणि यासाठी आम्हाला 7 तास प्रवास करावा लागणार आहे. कटरातनं निघालोय आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बघा, पावसामुळे रस्ता बंद झालाय. आर्मीनं सांगितलंय वळा परत, म्हणून आता आम्ही टर्न मारतोय. रियासी माघारी वळालो आणि मग पुन्हा जम्मू श्रीनगर महामार्गावरती आलो. मित्रांनो, इथून आता सर्वप्रथम मोठं शहर येणार आहे ते म्हणजे उधमपूर. उधमपूरच्या इथं जसं आमची गाडी पोचली तेव्हा मात्र आम्हाला थोडा धक्का बसला, कारण उधमपूरच्या इथं संपूर्ण वाहतूक ही थांबवण्यात आली होती. उधमपूरमध्येच अत्यंत घाणेरडा अनुभव आलाय. 4 तास ट्रॅफिक मध्ये थांबवलं पोलिसांनी. आम्ही 3:30-4च्या सुमारास इथं पोहोचलो होतो आणि आता पोलिसांनी सांगितलंय की उद्या सकाळी 9 वाजता हा रस्ता उघडला जाईल अमरनाथ यात्रेकरूंसाठी. हे सगळे लोक बघा, या सगळ्या गाड्या रस्त्याच्या कडेला आणल्यात, अशा युटर्न मारून परत आल्यात त्या. अचानक त्यांनी रस्ते बंद केलेत आणि उधमपूरमध्ये आल्यावरती सांगतायत की इथनं एकतर माघारी फिरा, कटरा किंवा जम्मूला जावा. इथनं आम्ही तुम्हाला श्रीनगर किंवा कुठेही पुढे जाऊ देणार नाही. एक DSP, एक ACP हे सगळे तिथं. स्थानिक गाड्यांना जाऊ देतात, टुरिस्टनी जायचं नाही. काय लॉजिक आहे कळलं नाही. रस्त्यावरची एकंदर परिस्थिती पाहता आम्ही उधमपूरमध्ये मग हॉटेल शोधलं आणि आज रात्री इथंच मुक्काम करायचा निर्णय घेतला. मित्रांनो, आणि हा निर्णय आमचा योग्य ठरला. आम्हाला माहिती अशी मिळाली होती की आज सकाळी 7:30च्या सुमारास कदाचित रस्ते लवकर उघडले जातील आणि जेणेकरून काल अडकलेल्या भाविकांना आणि पर्यटकांना इथून लवकर पुढं जाता येईल. आणि म्हणून आम्ही सकाळी लवकर आवरलं आणि हॉटेल सोडलं आणि बाहेर पडलो. गणपती बाप्पा मोरया. उधमपूर मधनं निघतो आता. उधमपूरवरनं श्रीनगरला जायला रस्ते ओपन झाले असं म्हणतायत ते. हायवेला जाऊन बघू. उधमपुर में इंडस्ट्री है क्या ज्यादा? इंडस्ट्री नहीं है, यहाँ पे कौन सा इंडस्ट्री? टूरिस्ट नहीं है यहाँ, कौन सा? मगर टूरिस्ट नहीं है यहाँ. टूरिस्ट ज्यादा नहीं, पर इंडस्ट्री यहाँ पे कौन सा है? मतलब बड़ा इंडस्ट्री है कोई? नहीं बड़ा यहाँ पे छोटा छोटा है. जम्मू में वो उसको नरवाल साइड इंडस्ट्री जो भी है ना, जम्मू के आगे हाँ, वो नरवाल साइड. सगळ्या गाड्या अडवलेल्याच आहेत, थांबवलेल्याच आहेत यात्रेसाठी. अत्यंत चुकीचं नियोजन केलं यांनी. काही गाड्या तर म्हणे रात्रीपासून इथं लाईनीत थांबलेल्या आहेत. असे बॅरिकेड लावून बंद केलंय. मित्रांनो, समोर हा आपल्याला दिसतोय तो उधमपूरचा चौक दिसतोय आणि हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 म्हणजे NH44 आहे. सकाळचे 8:15 8:30 वाजलेत आणि थोड्याच वेळात ह्या महामार्गावरनं अमरनाथकडे जाणाऱ्या भाविकांच्या गाड्यांचा ताफा इथून जाणार आहे. भाविकांच्या या गाड्यांच्या ताफ्याला
काश्मीरमध्ये सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येत आहे आणि त्यांना अति उच्च सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. आणि या सुरक्षा योजनेच्या अंतर्गत हा ताफा ज्या भागातून जाणार आहे त्या भागातल्या सर्व रस्त्यांवरचं दळणवळण वाहतूक ही बंद ठेवण्यात येते. हा ताफा जसा पुढं सरकत जाईल त्याप्रमाणे पाठीमागच्या गावांमधले रस्ते हळूहळू हे वाहतुकीसाठी खुले करण्यात येणार आहेत. या ताफ्यामध्ये हजारो वाहनं आहेत, त्यामुळं हा ताफा एका भागातून पुढे जायला पण खूप वेळ लागणार आहे. यात मोठाल्या बसेस, टेम्पो ट्रॅव्हलर आणि खाजगी वाहनं अशी आहेत. त्यामुळं हा ताफा कधीकधी अत्यंत धीम्या गतीनं काही भागातनं प्रवास करतोय. जम्मू काश्मीर पोलिसांनी जे काही ट्रॅफिक ॲडवायझरी जारी केली आणि त्याप्रमाणे जी मंडळी नियोजन करतात प्रवासाचं, त्यांची तारंबळ उडाली. कारण झालंय काय माहिती का, त्यांनी दिलेल्या ॲडवायझरी प्रमाणे 30 आणि 1 तारखेपर्यंत नॉर्मल ट्रॅफिक असणार आहे जम्मू श्रीनगर हायवेवरती. आणि 2 तारखेपासून जेव्हा अमरनाथ यात्रेचे जे यात्रेकरू अमरनाथकडं बालटाल किंवा पहलगामकडं जायला निघणार आहेत तेव्हा मात्र ट्रॅफिक रिस्ट्रिक्शन असणार आहे, ट्रॅफिक वळवलं जाणार आहे, थांबवलं जाणार आहे, असं त्यांनी सगळं सांगितलं होतं. विषय असा झालाय, ज्या पर्यटकांनी भाविकांनी 30 आणि 1 तारखेला त्याप्रमाणे नियोजन केलं होतं प्रवासाचं, ती मंडळी एका कात्रीत अडकलेत. म्हणजे 1 तारखेलाच जम्मू पोलिसांनी जम्मू श्रीनगर हायवेवरती रिस्ट्रिक्शन आणलेत आणि बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहतूक बंद केली. जसं की उदाहरणार्थ आम्ही कटरामधनं उधमपूरला पोहोचलो आणि उधमपूरला सगळं त्यांनी ट्रॅफिक बंद केलं होतं. म्हणजे कुणालाच पुढं जाऊ देत नव्हतं श्रीनगरकडे. त्यामुळं आम्ही लगेचच उधमपूरमध्ये हॉटेल शोधलं आणि मुक्काम केला. पण असे कित्येक जण होते ज्यांना काहीच माहीत नव्हतं, ज्यांची बुकिंग होती श्रीनगरला आणि जे श्रीनगरला संध्याकाळी मुक्काम करणार होते, ती मंडळी मात्र वाटेत अडकली आणि वाईट हाल झाले तो लोकांचे. म्हणजे तक्रार करावी, वाईट म्हणावं का नाही माहीत नाही मला, पण लोक अक्षरशः गाड्यांमध्ये झोपलेत, रात्र काढली. पोलीस प्रशासनावरती मान्य दबाव असेल अत्यंत, कारण लाखो पर्यटक भाविक आता येणार आहेत अमरनाथ यात्रेसाठी किंवा काश्मीर खोऱ्यात पर्यटक येणार आहेत. नियोजन खूप नीट करणं गरजेचं होतं. अचानक ही ट्रॅफिक ॲडवायझरी चेंज केल्यामुळे ना ही मंडळी सगळी अडकलीत. आज 2 तारीख आहे, सकाळचे 8 वाजलेत. आम्ही 7 वाजता इथं आलोय, 6:30ला आलोय आणि आम्ही अजून ट्रॅफिकमध्ये आहोत. म्हणजे रस्ते बंद आहेत. आता एकदा तो कॉन्वॉय गेला अमरनाथचा की मग आम्हाला कळेल की नक्की काय परिस्थिती आहे आणि मग आम्हाला कुठपर्यंत जायला देतात. अमरनाथ यात्रेचा हा एक वेगळा अनुभव किंवा काश्मीरमधला हा एक वेगळा अनुभव यावर्षी पाहायला मिळतो. कॉन्वॉय गेलाय, हायवे खुला करतायत असं कळलंय आणि आता बघा धावपळ सगळ्यांची. मित्रांनो बघा, ही हजारो वाहनं रस्त्यावरती आहेत. मला एकाच गोष्टीची काळजी वाटते की जी मंडळी बिचारी ज्यांना हॉटेल मिळालं नाही किंवा ज्यांना मिळू शकलं नाही त्यांनी गाडीतच रात्र काढली, त्यांचे काय हाल झाले असतील या विचारानं रस्ता मोकळा झालाय. ऍट लास्ट. हरे कृष्णा, जय बाबा नाम अमरनाथ की जय माता दी. आणि अशा प्रकारे शेवटी आम्ही उधमपूर मधनं बाहेर पडलोय. याला काय अर्थ नाही, सकाळचे 10 वाजले. सकाळी 8ला सोडणार होते, 8:30 मग 9 मग 9:30, याचा 10 वाजता इथनं निघालो. श्रीनगर इथनं 200 किलोमीटर म्हणजे 187 किलोमीटर. त्याच्यासाठी 4 तास लागणार. 10, 11, 12, 1, 2 वाजेपर्यंत श्रीनगर. तिथून पुढे बालटाल. 2ला बालटालचं पासचं जे काउंटर आहे ते बंद होतं अमरनाथ यात्रेचं. श्रीनगरला किती वाजेपर्यंत पोहोचतोय ते बघू. मागील 24 तास बऱ्याच गाड्या रस्त्यावर होत्या आणि त्यामुळं जसा हा रस्ता खुला झाला तेव्हा सर्व वाहनं सुसाट श्रीनगरच्या दिशेनं धावायला लागली. मित्रांनो, सुरक्षा कवच असलेला भाविकांचा पहिला जथ्था जसा अमरनाथकडे निघाला तसा पाठीमागा असलेला जो रस्ता आहे तो खुला करण्यात आला
आता यातून एक नवीन अडचण उद्भवली, ती म्हणजे या भागात मागील 24 तासांपासून अडकून राहिलेले जे कोणी प्रवासी होते ते सगळे आता मुख्य महामार्गावर आले आणि महामार्गावर मात्र आता प्रचंड कोंडी झाली. त्यात भरीस भर म्हणून जेव्हा आपल्याला असा एखादा टोल नाका लागतो, त्या टोल नाक्यावरती पण प्रचंड मोठ्या प्रमाणात रांगा असतात. यही के लोग हैं क्या? ये आगे जाना ना. होगा, रामबन मोहम्मद जाना होगा. हाँ. 8 ये कितना 8 क्या 10 किलोमीटर है ना? ये 9 किलोमीटर. 9 किलोमीटर का ही है. कितना किलोमीटर बच गया इस टनल से? लगभग 40 किलोमीटर बचे. 40 किलोमीटर बच गए. चलो घाट ही बच गया पूरा. हाँ. पूरा घाट. पहले तो उस पे चढ़ना था, फिर उतरना था, बहुत टाइम. मित्रांनो, आता आपण एक 9 किलोमीटरच्या बोगद्यातून बाहेर पडतोय. नाशरी चेनानी टनल बोगदा याला म्हणतात आणि याच्यामुळं आता आपल्याला पटनी टॉपकडे जावं लागत नाही आणि पटनी टॉपवरनं इथं यायचं जे 40 किलोमीटरचं अंतर आहे ते पूर्णपणे वाचतं. ये सारा गैस श्रीनगर और फिर ऊपर लेह लद्दाख जाता है क्या? हाँ, श्रीनगर. मित्रांनो, हा बोगदा ओलांडून आपण पलीकडे येतो आणि खऱ्या अर्थानं काश्मीर खोऱ्यात आपला प्रवेश होतो. हा बोगदा अस्तित्वात येण्यापूर्वी आपल्याला कटरा उधमपूरमधनं पटनी टॉप येथे जावं लागत असे आणि मग तिथून खाली उतरावं लागत असे. मित्रांनो, आता आपण रामबन, बनिहाल, काझीगुंड, पांपोर अशा भागातनं प्रवास करून श्रीनगरपर्यंत जाणार आहोत. तत्पूर्वी रामबन आणि बनिहाल दरम्यानचा हा जो रस्ता आहे हा अत्यंत खडबडीत, अतिशय अस्थिर आणि भूस्खलन प्रवण डोंगराळ पट्टा मानला गेलेला आहे. इथं असलेले डोंगर हे दगड मातीचे आहेत आणि त्यामुळेच पावसाळ्यात जेव्हा इथं पाऊस पडतो इथं मोठ्या प्रमाणात भूस्खलनाच्या घटना घडतात आणि अशा वेळेस इथली वाहतूक पूर्ण ठप्प होते. मित्रांनो, या भागातनं फक्त पावसाळ्यातच प्रवास करताना भीती असते असं नाही, तर जेव्हा वातावरण कोरडं असतं तेव्हा देखील डोंगरातनं दगड खाली येण्याची भीती असते. मित्रांनो, एव्हाना आमच्या या प्रवासाची बातमी घरच्यांपर्यंत पोचलेली होती आणि मग घरच्यांचे, मित्रांचे फोन हे वाटेत आम्हाला यायला लागले होते. त्यांनी ते रस्ते थांबवत हे केलं, एंट्री देत नाहीत. हा, एक आज गेल्यावर मग आम्हाला सोडलंय. हा, ती बॅच गेल्यावर मग आम्हाला सोडलं. पण आता आमचं काही नक्की नाहीये, कारण ते तिथं RFID कार्ड काढायला लागतो, ते 4च्या आत काढायला लागतं. सांगायचं पोचतोय का नाही की शंका आहे. बघूया काय होतं. एक मिनिट. आणि अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू होता. वाटेत बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी पोलिसांच्या गाड्या अशा प्रकारे गाड्या थांबवून अडवून कागदपत्र तपासत होते आणि पुढं जाऊ देत होते. पण या सगळ्या प्रकारात वाहतुकीची कोंडी मात्र होत होती. पण हळूहळू का होईना प्रवास मात्र आमचा पुढं सरकत होता आणि मग अशातच आम्ही थोड्या वेळात बनिहाल या ठिकाणी दाखल झालो. बनिहालपासून पुढे साधारण एक 5-6 किलोमीटर प्रवास करून पुढे आलो आणि मग एक टोल नाका होता. मित्रांनो, या टोल नाक्यावरती सर्व वाहनांना थांबवण्यात आलं होतं, कारण अमरनाथकडे जाणारा जो जथ्था आहे, जो काझीगुंडकडून पहलगामकडे जाणार आहे, तो कॉन्वॉय जाणार होता, म्हणून इथं वाहनं अडवण्यात आली होती. मित्रांनो, थोड्याच वेळात सुरक्षा रक्षकांच्या गाड्यांचा हा ताफा या मार्गावरनं आला आणि तो पुढे निघून गेला. या ताफ्यानं टोल नाका ओलांडल्यानंतर थोड्या वेळानं इतर ज्या गाड्या होत्या आमच्यासारख्या ज्या थांबलेल्या होत्या त्यांना पुढे जाण्यास परवानगी मिळाली आणि मग सगळ्यांची धावपळ सुरू झाली. अच्छा, ट्रांजिट कैंप है क्या ये इधर? परत एकदा कॉन्वॉय थांबवलाय. याच्यावरती कुणाचंच नियंत्रण नाहीये का यांच्यात काय समन्वय नाहीये समजत नाहीये.
बनियालच्या पुढं तो जो टोल नाका आहे तो क्रॉस करून आलोय आणि 200-300 मीटर आलोय हार्डली आणि परत बंद आहे. आमच्यासारखेच हजारो पर्यटक भाविक रस्त्याच्या कडेला निमूटपणे उभे होते. कुणालाच काही माहीत नव्हतं कोणत्या कारणास्तव वाहतूक थांबवण्यात आली. गमतीचा भाग असा आहे की वाहतूक जशी अचानक बंद केली जात होती तशी ती अचानक सुरू देखील केली जात होती. आणि मग सगळे लोक जे रस्त्यावर उतरलेत ती पुन्हा धावत आपल्या गाडीकडे जात होते आणि मग गाडीत बसून पुढं निघत होते. बनियाल ते काझीगुंड जाण्यासाठी आपल्याला या बोगद्यातनं प्रवास करावा लागतो आणि हा बोगदा पण साधारण 9 किलोमीटरचा आहे. काझीगुंडच्या दिशेला आपण बाहेर पडल्यानंतर प्रवास आमचा सुरू झाला तो श्रीनगरकडे जाण्यासाठी. इथून श्रीनगर साधारण 100-1 किलोमीटर आहे आणि यासाठी आम्हाला 2-1 तास लागणार होते. पण आता वाटेत अजून किती ठिकाणी आम्हाला थांबवलं जाणार आहे याचा आम्हाला अंदाज नव्हता. आणि या एका भीतीपोटी आम्ही कुठेही वाटेत हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो नाही. कारण विचार असा येत होता की जर आपण हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो, तिथं तासभर मोडला आणि पुढं परत रस्ते बंद झाले तर श्रीनगरला देखील आज आपण पोचू का नाही. आणि या भीतीपोटी जेवण न करता आमच्याकडं असलेलं जे काय खाण्याचं जे पदार्थ होते ते आम्ही गाडीत खात पुढं प्रवास करत निघालो. काझीगुंड ओलांडल्यानंतर अनंतनाग जिल्ह्यात आपला प्रवेश होतो आणि इथं संगम नावाचं एक ठिकाण आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा क्रिकेटच्या बॅट निर्मिती करणारे कारखाने आणि त्याची विक्री करणारी दुकानं पाहायला मिळतात. काश्मीरमधल्या जंगलात मिळणारं जे लाकूड आहे त्यापासून विलो बॅट्स तयार होतात आणि ज्या जगभर प्रसिद्ध आहेत. एकदा विचार आला होता की इथं थांबून छान क्रिकेटची बॅट घ्यावी, पण नंतर लक्षात आलं की विमान प्रवासात त्याची आम्हाला अडचण होईल, म्हणून तो बेत रद्द केला आणि पुढे निघालो. थोड्या वेळानं आम्ही श्रीनगरच्या अलीकडं पामपोर नावाचा एक भाग आहे तिथून प्रवास करताना आमच्या ड्रायव्हरनं आम्हाला सांगितलं की जगप्रसिद्ध केशरची शेती फक्त याच ठिकाणी होती आणि 15 ऑक्टोबर नंतर आपण जर इथं आलात तर आपल्याला केशरची ही शेती पाहता येईल. पण अशा कोणत्याही ठिकाणी थांबण्याचा मोह होत असताना देखील आम्ही न थांबता श्रीनगरकडे जायचं ठरवलं. अशा प्रकारे प्रवास करत दुपारी साधारण 3:30च्या सुमारास आम्ही श्रीनगरच्या अलीकडे पोचलो. मित्रांनो, श्रीनगर शहरामध्ये न जाता आता आम्हाला बाह्य वळणानं म्हणजे तिथल्या रिंग रोडनं श्रीनगरच्या पलीकडे जायचं होतं आणि आम्हाला लेह लद्दाखकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरनं प्रवास करायचा होता. श्रीनगर शहराच्या आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामं सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील बऱ्याचदा आपल्या गाडीचा वेग मंदावतो आणि मग इथून अत्यंत धीम्या गतीनं आपल्याला प्रवास करावा लागतो. या सगळ्याचा खूप त्रास व्हायला लागला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आमच्या लक्षात आलं होतं की बाल्टालला जरी आपण पोचलो तरी उद्या दर्शनासाठी मिळणारा जो RFID पास आहे तो काय आता मिळणार नव्हता. सकाळपासून प्रवास करत होतो, गाडीत आता इंधन भरायची वेळ आली होती आणि म्हणून श्रीनगरच्या पुढे एके ठिकाणी गाडीत इंधन भरण्यासाठी आम्ही थांबलो. गाडीत इंधन भरलं आणि लगेचच पुढे निघालो. मित्रांनो, या संपूर्ण प्रवासात निसर्गानं मात्र अत्यंत सुंदर साथ दिली. आम्हाला पावसाची जी भीती होती तो पाऊस मात्र या प्रवासात कुठेही आला नाहीये. पण इथून सोनमर्गच्या दिशेला आकाशात पावसाचे ढग गोळा होताना दिसत होते आणि त्याची जरा भीती वाटत होती. लंगर वंगर लगा हुआ है ऊपर। अच्छा, इधर भी ट्रांजिट कैंप है मतलब? वापस नहीं छोड़ते। हाँ अगर आप कोशिश करते थे ना जैसे कल हम गए वापस, हाँ। वैसा नहीं होता है यहाँ। पहुंच गए ना यहाँ पे, घुसो अंदर बस। आमचे ड्रायव्हर सांगत होते की जर आपण थोडा जरी अजून उशीर केला असता तर आर्मीनं इथले रस्ते बंद केले असते आणि मग आपल्याला आजची रात्र इथल्या ट्रान्झिट कॅम्पमध्येच काढावी लागली असती, कारण संध्याकाळी 6 नंतर इथली वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येते. आतापर्यंतच्या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे श्रीनगर परिसराच्या आसपास प्रचंड मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे श्रीनगर शहराच्या पलीकडे आलो आणि इथून आता कंगन म्हणून जे एक भाग आहे त्या भागात आम्ही प्रवेश केला. कंगन हे सोनमर्ग आणि नारंग या 2 ठिकाणांचं प्रवेशद्वार मानलं गेलं आहे. कंगनपासून साधारण 16 किलोमीटर अंतरावरती नारंग इथले अत्यंत सुंदर आणि प्राचीन मंदिर आहेत. आज मंदिरांचे भग्नावशेष शिल्लक आहेत, पण या मंदिरांना हजारो वर्षाचा इतिहास आहे.
आणि सोनमर्गला जाण्यासाठी कंगण हे प्रवेशद्वार आहे. कंगनचा परिसर ओलांडून आता सोनमर्गच्या दिशेनं आमचा प्रवास सुरू झाला. आणि मित्रांनो, जसं जसं आपण सोनमर्गच्या जवळ येतो तसं निसर्गाचं एक वेगळंच रूप, एक वेगळंच सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतं. सोनमर्गमध्ये पोहोचण्यासाठी आपल्याला अशा या टनलमधनं प्रवास करायचा आहे. सोनमर्गचा हा बोगदा देखील मोठा आहे. या बोगद्याची लांबी साधारण 6 किलोमीटर आहे. पण एकदा का आपण हा बोगदा ओलांडला आणि पलीकडं सोनमर्गमध्ये दाखल होतो तेव्हा मात्र स्वर्ग अनुभूती आपल्याला होते. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, आज दिवसभरात प्रवासात झालेला जो काही त्रास होता, मनस्ताप होता, तो हा निसर्ग पाहताना पूर्णपणे विसरून गेलो होतो. मित्रांनो, आता सोनमर्ग ते बालटाल हे अवघं 17 किलोमीटरचं अंतर आहे. यात्रा नसेल त्या काळात इथून प्रवास करताना बालटालला जाण्यासाठी आपल्याला अवघे 20 मिनिटं लागतात. पण सध्या यात्रा सुरू झाली आहे आणि लाखो भाविक या भागात आलेले आहेत. त्यामुळं सोनमर्ग ते बालटालला पोचायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. मित्रांनो, बालटालचा जो फाटा आहे तिथं पोचेपर्यंत संध्याकाळचे 6:30 वाजले होते. इथून साधारण 6 किलोमीटरचं अंतर आता बाकी होतं. पण हे 6 किलोमीटरचं अंतर पार करायला आम्हाला पुढचे 3.5 तास लागतील याचा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता. कारण आम्हाला बेस कॅम्पपर्यंत पोचायला रात्रीचे 9:45 वाजले होते. 9:30 वाजता पोहोचलेलो आहे. सकाळी 6ला सुरू केला होता प्रवास आणि रात्री 9:45 वाजता अमरनाथ बेस कॅम्प बालटाल. 477 किलोमीटर. प्रचंड सुंदर असा प्रवास, अविस्मरणीय प्रवास करून आलोय. मित्रांनो, इथल्या वाहनतळात उभे असलेल्या गाड्यांची संख्या पाहता लक्षात आलं की आम्हाला वेळ का लागला. उधमपूर ते बालटाल अवघं 350 किलोमीटरचं अंतर आहे. अवघे 350 किलोमीटर पार करण्यासाठी आम्हाला 16 तास प्रवास करायला लागलेला आहे. या प्रवासात आलेले अनुभव, झालेला त्रास हे कायम स्मरणात राहणार आहे. पण ठीक आहे, एका गोष्टीचा आनंद आहे की आम्ही सुखरूप बालटालमध्ये असलेल्या बेस कॅम्प येथे तरी पोचलो आहे. मित्रांनो, माझा हा प्रवास आणि याची माहिती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला जर का हा प्रवास, ही माहिती आवडली असेल तर आपण माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्या पुढच्या प्रवासात. तोपर्यंत सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.